ज्या प्रकारे तू बापूसाहेबांचा अपमान केलास त्या प्रकारावरून बापूसाहेब मीराचा हात माझ्या हातात देतील असं मला अजिबात वाटत नाही. आता राहिला प्रश्न नात्याचा, तर एक कंपनीचा माणूस म्हणून एवढंच माझं आणि त्यांचं रिलेशन आहे, त्यामुळे हे अजिबात शक्य नाहीये. रोहन, मॉम तू मला आज ओळखतेस का? अगं इतर कुठल्याही पैसेवाल्या मुलींना पटवायला सांग, मी 100 मुली पटवीन, पण त्या मृदुलासाठी तिच्या आईकडे हात पसरणं नो वे मॉम. मनीषाबाई, मी तुमचीच वाट बघत होते. मीरा, अगं तुझ्या आईलाच बोलावणार होते, पण मीरा, मोहन आवडतो ना तुला? हो ना? अगं मग तुझ्या बाबांना तसं स्पष्ट सांगून टाक. ते दुखावले तुमच्या बोलण्याने. शेण खाल्लंय ग मी, बुद्धी फिरली होती माझी त्या दिवशी, पण अगदी जाहीरपणे त्यांची माफी मागायला तयार आहे मी. अहो पण हे बघ, आता पण नाही आणि बिन नाही. मोहन आवडतो ना तुला? हो ना? अगं मग बाबांची एखादी दुखरी नस पकड, त्यांना म्हणावं माझी आई असती तर माझं मन तिने ओळखलं असतं. ते लगेच तयार होतील. मनीषाबाई, ती तिच्या वडिलांना तयार करेल, तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणवा. त्यांना पैसा म्हणजे सर्वस्व आहे हो. अहो, स्वतःच्या मुलीसाठी जावई शोधताना सुद्धा ते पैसेवालाच बघतील. ओ पण पैसा म्हणजे काही सर्वस्व नव्हे, हे प्रेम प्रकरण आहे. पैशापेक्षा मुलीची भावना श्रेष्ठ नाही का? भावना? माझ्या आई माझ्या मुलीच्या भावनांची किंमत यांना असती ना, तर इथं भाडोत्री म्हणून राहायची वेळ आमच्यावर कधीच आली नसती. मनीषाबाई, तुमचं गोड बंगाल मला काही कळतच नाही. हो, एवढा करोडोपती नवरा तुम्ही सोडताय. अहो, हे करोडो जर त्यांनी सरळ मार्गाने कमवले असते ना, तर कदाचित त्यांच्याबद्दल मला अभिमानच वाटला असता हो. 20-22 वर्षापूर्वी छोटासा व्यवसाय करून पैसा कमवण्याची त्यांची धडपड मनाला खूप सुखावून जायची हो. मात्र त्यानंतर त्यांच्या पार्टनरनं हे कॅसिनो रूपी जुगाराचं खूळ त्यांच्या डोक्यात घातलं. माझ्या दुर्दैवानं आणि त्यांच्या सुदैवानं आज ते कॅसिनो किंग बनलेत. हो, म्हणजे करोडो कमवले ते तुमच्यासाठीच ना? यावरूनच तर आमचा तात्विक वाद होता, जो नंतर विकोपाला गेला. अहो, मी आणि मृदुलानं त्यांच्या सोबत पॅरिसला सेटल व्हावं आणि तिथलं अय्याशी जीवन जगावं हे माझ्या मनाला कधीच पटणार नव्हतं. मनीषाबाई, तुमचं डोकं उलट चालतं. डोकं माझं नाही, डोकं त्यांचं फिरलं होतं. 6 महिन्यापूर्वी आजारी होते, हॉस्पिटलमध्ये खितपत पडले होते. परदेशातल्या कुठल्याही मित्रानं साधी त्यांची विचारपूस सुद्धा केली नाही. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्यांना कळलं की लोकांना ते नाही तर त्यांच्या पैशांची गरज आहे याची जाणीव त्या क्षणी त्यांना झाली. झाली ना जाणीव? झाली ना? आले ना ते परत? मनस्ताप झालाय ना त्यांना? अहो, मग त्याचाच तर फायदा उठवा. ठेवा त्यांच्या खांद्यावरती डोकं, रडा म्हणावं. मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. मनीषाबाई, मीरे, ऐका माझं, मी शेण खाल्लं. माफ करा मला. माझ्या रोहन आणि मोहनला मात्र त्याची शिक्षा देऊ नका. हे तुमचं गेस्ट हाऊस? काय किंमत असेल याची? ओ चंद्रिकाबाई, मुद्द्याचं बोलूया. माझे 20 लाख, माने साहेबांचे 30 लाख, 50 लाखाचा चेक आहे. लग्नात दिलं तर चालेल की आत्ताच दिला पाहिजे? मला काही फरक पडत नाही. आई, तुला फरक पडत नसेल पण मला फरक पडतोय. अगं, तू अटी समजून न घेताच हे लग्न मान्य करतेस. अगं, त्यांची पहिली अट ही आहे की त्यांना मी घर जावई म्हणून हवा आहे. जगात कोणी घर जावी झालं नाही, आभाळ कोसळले त्यांच्यावर. अगं, पण माझ्यावर आभाळ कोसळतंय ना. अगं, दुसरी अट अशी आहे की सदैव त्यांच्या मुलीच्या मुठीत राहायचंय मी, नंदीबैल म्हणून. त्यात काय झालं? जरा बाबांची अक्कल घे, त्यांनी नाही संसार केला.
पप्पा अहो तुम्ही चेक दिला अहो पप्पा पण पप्पा मी पप्पा मला रोहन प्लीज तू सांग ना. अहो पप्पा ऍक्च्युली मी आणि मृदूला प्रेमाचं नाटक करत होतो. हो नाटक? हो अहो असं करून मला मम्माला धडा शिकवायचा होता पण इथे उलटच झालं. तिला 50 लाखाचा चेक मिळाला. लक्ष्मीलाही कळतं कोणावर प्रसन्न व्हायचं ते. हे बघ तुझा रोहन मला आवडला. सो नो नाटक. गो अहेड. आय विल सपोर्ट युअर डिसिजन. खरंय मृदुला. अगं हे खरंय. पप्पा रोहन मलाही खूप आवडतो पण अजून आमच्या दोघांचं ग्रॅज्युएशनही पूर्ण झालेलं नाहीये. पप्पा ही हॅज टू प्रूव्ह हिमसेल्फ. प्रूव्ह? व्हॉट प्रूव्ह? पप्पा मी असं म्हणत नाहीये की त्याने लगेच बंगला गाडी सगळं घ्यावं बट ऍटलीस्ट तो कर्तृत्ववान आहे हे तरी त्याने सिद्ध करावं. मग मी त्याच्याबरोबर झोपडीतही नांदायला तयार आहे पप्पा. अरे रोहन कर कर काय ते 2 वर्षात कर. अगं 2 वर्ष का 2 मिनिटात करतो म्हणजे उगा तिलाही वाटायला नको की तिच्या पप्पांचे 30 लाख रुपये फुकट गेले म्हणून. बघितलं 2 मिनिटात करतोय तो. हे मॉम हा 50 लाखाचा चेक मला दे. अगं असा दणदणीत बिझनेस करतो ना की त्या 50 लाखाचे 2 महिन्यात 1.5 करोड करतो की नाही बघ. हा चेक 1.5 करोड म्हणे. ह्या चेक वरती तू कर्तृत्व गाजवणार म्हणजे मॉम तू हा चेक मला देणार नाहीयेस? नाही कदापि नाही. ठीक आहे मग मलाही आपल्या घरात राहायचं नाहीये. हे ते शक्य नाही. मी माझ्या मिसेसला प्रॉमिस केलं होतं काळे धंदे बंद. कसिनोज मधून सारा पैसा काढून घेतला. आता सरळ सुरक्षित जीवन. मला स्वतःला हा प्रूव्ह करायचं. अँड ॲट दिस एज पुन्हा स्टार्ट घ्यायची म्हणजे आय नीड समबडी यंग डायनामिक. युअर ग्रॅज्युएशन इज कम्प्लीट. यू आर माय मॅनेजर. मॉम आणि तुझा पगार ऍडव्हान्स मध्ये दिलाय तुझ्या आईला. अगं मॉम तुला काय कळतंय का त्यांच्या 30 लाखाच्या बदल्यात ते मला वाटेल तसं राबवतील. अरे त्यात भलंच आहे ना तुझं. भलं कल्याणच होणार आहे. विकलंच तू मॉम मला. तुलाच काय आईने मला देखील विकले. इकडे आई जर मी हे लग्न केलं तर ह्या पुढे घरात राहणार नाही. मॉम फक्त तोच नाही मी सुद्धा राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता हे काय आणखी नवीन. तुला ज्यासोबत नांदायचं होतं ते तुला मिळालं. माझी मुलं गेली माझं सर्वस्व गेलं म्हणूनच हे वैराग्य. हो काय 2 तक्तासली मॅगझिन आणून दिली ना की सगळं वैराग्य बाहेर पडेल. हे चंद्रिका घरची मांडण घरी. हे माझ्या गेस्ट हाऊस आहे. चला रे. मॉम तुला एकदा सांगितलं ना. चला रे. बघते ना किती दिवस घरी येत नाही ते. जय जय रघुवीर समर्थ. हे वासवंता अरे जोड प्या ना आशीर्वाद द्या. हो ए पाया पड पाया पड. सुखी भव सुखी भव.